उद्या 2 डिसेंबरला नांदेड जिल्ह्यामधील दक्षिण विभागामध्ये लोहा, कंधार, देगलूर, बिलोली, कोंडलवाडी आणि उमरी या नगरपालिकेमध्ये मतदान होऊ घातले. त्या मतदानाच्या निमित्तानं मी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू बहिणीला, सर्व युवा पिढींना विनंती करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं उभा टाकावं. राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम अशी ताकद द्यावी. या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा या राज्यामध्ये हाती घेतलाय, ज्यांच्याबद्दल त्यांच्या शब्दावर प्रचंड विश्वास हा सर्वसामान्य माणसाचा आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली व तसेच महाराष्ट्राचे आमचे कणखर अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, त्याच्यानंतर महिलाच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर, आमचे अल्पसंख्याकचे आदरणीय ज्यांनी अतिशय अल्पसंख्याकांसाठी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये काम केले ते माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब, तसेच राज्यातले इतरही सर्व मंत्री ज्यांनी या राज्यामध्ये अतिशय सामान्य जनतेसाठी अहोरात्र दादाच्या नेतृत्वाखाली काम करतात. म्हणून या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण दादाच्या दौऱ्यामुळं आणि तटकर साहेबांच्या दौऱ्यामुळं आणि आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं या सगळ्या नेत्यांचं काम बघून, सगळ्या नेत्यांचं त्यांच्या पाठीमागे उभा टाकण्याचा निर्णय जनतेने त्या ठिकाणी घेतलाय. खूप चांगलं वातावरण या नगरपालिकेमध्ये आम्हाला मागच्या काळात दिसलं. विशेषतः तरुण वर्ग असेल, 12 बलुतेदार असतील, ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं विश्वासानं उभा टाकताना आम्हाला त्या ठिकाणी दिसले. म्हणून मी उद्या 2 डिसेंबरला मी सगळ्या जनतेला, बंधू बहिणीला, सगळ्या तरुण मित्रांना मी नम्रपणे विनंती करतो की उद्या घडी या निशाणवर आपण आमच्या नगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांना बहुमतानं त्या ठिकाणी आपण निवडून द्यावं. आमचे नेते आपल्या ह्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाहीत असं मी नेत्यांच्या वतीनं आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. धन्यवाद.